Everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home. आलोय 24 hours ड्युटी करून आता फ्रेशन अप झालोय आणि चाललोय परत क्लिनिकला. सो मध्ये गणपती वॅकेशनसाठी सुट्टी घेतलेली, सो म्हणून आता बॅक टू बॅक ड्युटीज आहे. सो येस, पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. आता तुमचं जेवण अजून फास्ट होईल. मग एक भांड वाढलंय, मग तुमचं काय आहे? तुमचं आहो अजून एक फरमाईश करते. आहोपेक्षा तुमचा मुलगा असो. चला द्या. त्यांनी वेगळं वेगळं केलंय. हा ठीक. तेव्हा आभार. मटन हमारा मटन द्या. किती द्यायचे? किती द्यायचे? 75. लोखंडच आहे ना कसं? बाकरी ट्राय करायचं आहे, पण ती साडी होती. तुम्ही बघा मोठं पिटिंग बनवलं आहे. भाकरीचा तो इथलाच रहता है ना. नाही, त्या मशीनमध्ये टाकायचं असेल. मॉर्निंग. सो चलो, आईला मी ड्रॉप करतोय ऑन द वे, आणि रचनाचं एडिटिंगचं काम चालू आहे. नायसा गेली स्कूलमध्ये. लेट्स गो. हॅलो एव्हरीवन. सो तुम्ही पाहिलंच, सनी गेला आहे क्लिनिकला. तो हॉस्पिटलमध्ये आला, त्यानंतर लगेच नाश्ता केलं आणि क्लिनिकला गेला आहे. आता दुपारी येऊन तो आराम करेल, कारण उद्या परत त्याची 24 hours ड्युटी आहे. एनिवे, सो वाजले आहेत 12:15. आजसुद्धा मला लेट झालं, कारण सकाळपासून मला 2 व्हिडिओ एडिट करायचे होते. त्यानंतर मला बँकमध्ये जायचं होतं, सो तिथे मी गेलेली. आणि मटण वगैरे वहिनींनी मागवलेलं, सो त्यांनाच मी सांगितलेलं की माझ्यासाठी सुद्धा मागवा. सध्या मी फटाफट जेवणाला लागते, कारण नायसासुद्धा येईल थोड्याच वेळात. कोणी दिलं? हिने दिलंय. कोणी गिफ्ट होतं. बर्थडे होता. आशिक चॉकलेट आणि गिफ्ट. वाव, मस्त. सो हे नायसाच्या क्लासमध्ये एक त्याचा बर्थडे होता, त्यांनी रिटर्न गिफ्ट दिले ना. नाईस, युजफुल गोष्ट दिली आहे. जेवली? नायसाचे छान वाटतं ते केस. बघू नायसा हेअरस्टाईल. नाईस. बघू एकदा. वाव, छान दिसते. Go down, go up, come down and kick. Good girl. असंच कोणतं लेटर आहे? ड फॉर काय? ड फॉर आठव लवकर. डोळ्याला लागेल ना. ती खाली ठेव पेन्सिल. लागेल तिकडे. सो आज आहे 24 hours ड्युटी. रेडी झालो आहे. रचना आहे किचनमध्ये, टिफिन रेडी करत आहे. आणि येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज. मॉर्निंग. सो
डे स्टार्टेड. नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. टिफिन रेडी झालं ऑलमोस्ट. वैष्णवचं तर सगळं. ग्रेट. सो नाश्त्याला काय आज? इडली चटणी. इडली चटणी. सो डू वॉच आवर टिफिन सिरीज. काय आहे टिफिनमध्ये आज? बाय. काळजी घे. वाजले आहेत 7:30. सनी गेला. आता नायसाचा जो टिफिन आहे तो मी इथे करत ठेवला. आज तिला पाहिजेत कॉर्न. तो ते इथे बनत आहेत. चालू आहे की नाही? हां आहे. आणि थोड्याच वेळात तिला उठवेल. 8:10ला तिची व्हॅन येते. म्हणून मी जास्त हे नाही करत, म्हणजे खूप लवकर वगैरे नाही उठवत, कारण तिचं 10 मिनटात आवडतं. हा पण तिला पाठी लागायला लागतं, कारण नाही बोललं तरी मुलं कशी थोडीशी झोपेत असतात ना. तर मग आता तिला मी 7:40-45ला उठवेल. आणि आज माझा व्हिडिओ मला एडिट पण नाही करायचा आहे, कारण व्हिडिओ ऑलरेडी एडिट झालेला आहे काल. म्हणून मग नायसाला सोडल्यानंतर मी इमिडिएटली जाणार आहे मार्केटला. सो इथे पनवेलमध्ये गणपती बसतात. चतुर्थी आहे आज, आणि चतुर्थीच्या दिवशी गणपती खूप लोकांकडे बसतात. मंडळ मोठे म्हणजे मंडळाचे मोठमोठे गणपती असतात. मजा असते पूर्ण. मला वाटतं पेण आणि पनवेलमध्ये सर्वात जास्त प्रमाणाने गणपती बसतात ह्या दिवशी, आणि फुल मजा असते. म्हणजे पूर्ण रात्र सगळी लोक जागी असतात, सगळ्या मंडळाला भेट देतात, सगळ्या मंडळाच्या गणपती बाप्पाला बघतात. आणि गणपती बाप्पा असतात, पण त्याचबरोबर तिथे वेगवेगळं थीमसुद्धा असतं. सो तसंच आईच्या इथे सुद्धा 3 गणपती आहेत त्याच एरियामध्ये. सो दरवर्षी सनी असतो. यावेळेस सनी नाही आहे, पण आता नायसा थोडीशी मोठी झाली आहे आणि नायसाला बऱ्यापैकी आता समजतं आहे. म्हणून मग आता तिला मी घेऊन जाणार आहे आईकडे संध्याकाळी. आणि आईकडेच आज मी संध्याकाळी चतुर्थीचं जेवण जेवणार आहे आफ्टर अ लॉंग टाईम. सो आज पूर्ण दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेल. बट त्याचबरोबर आज नायसाची स्कूलसुद्धा आहे. आज सॅटर्डे, बट स्टील त्यांना स्कूल आहे. आज त्यांची बीच पार्टी आहे, आणि बीच पार्टीमध्ये त्यांनी असं खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत की त्यांना ट्रेजर हंट असं गेम खेळणार आहे. एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लोथ सांगितले आहेत, कारण कदाचित ते भिजू वगैरे शकतात. सो आय डोंट नो ते कसं काय क्रिएट करणार आहेत. बट मी खूप एक्सायटेड आहे. माझ्यापेक्षा नायसा सर्वात जास्त एक्सायटेड आहे, कारण त्यांच्यासाठी फुल फन असणार आहे. आणि जसं मी आधीसुद्धा सांगितलं आहे, नायसाच्या स्कूलमध्ये प्रत्येक जे थीम असतं किंवा काहीही गोष्ट असणार, तो त्याच्या पाठीमागे एक उद्देश असतं की त्याच्या थ्रू मुलं काहीतरी शिकतील. सो कदाचित आज पण काहीतरी तसं असेल. असे खूप सारे त्यांनी गेम्स ठेवले. सो नायसा खूप एक्सायटेड आहे. सो चला मग आता मी तिला थोड्याच वेळात उठवते आणि पेपर्स ठेवते. सो नायसा इज ऑल सेट फॉर बीच पार्टी. वाव, केस बघ कशी झाले. चला. ओके ओके. सो सकाळी सगळं काही वाइंडअप झाल्यानंतर मी गेली मार्केटला. तिकडचं सगळं काय झालं, मला 1-2 शूट करायचे होते. आता वाजले 12:30. नायसा आलेली आहे. सो नायसाला विचारूया की तिचं बीच पार्टी कशी झाली आहे, एक्झॅक्टली काय. सो नायसा गेली कशी होती आणि आली कशी आहे. काय केलं तू, एवढी भिजलीच? हां, टीचरने उलट घातलं ना शर्ट. पण ती एवढी भिजली. बाबा बॅगमधनं पाणी का पडतंय? सँडमध्ये फिश होते. हळूहळू 12 काउंट कर. 12 पाहिजे आपल्याला. खाली ठेव, हात दुखेल. आता मला ज्या भाज्या नाही मिळाल्या त्या मी आता आणल्यात. जसं की खूप लवकर गेली म्हणून लहान भोपळा आणि लसूण आणलंय. पहिले मला सांग, तू स्कूलमध्ये काय काय केलं? तू भिजली कशी? आणि पॉपकॉर्न पण खाल्लं. असे खोटे खोटे मनी दिले सरने, आणि पॉपकॉर्न त्यांना मॅमला दिलं पैसे. मग मला पॉपकॉर्न खायला
पहिले अच्छा, म्हणजे तुम्हाला मनी ट्रान्झॅक्शन बद्दल थोडेफार शिकवलं. आणि सॅनमध्ये काय होतं, आतमध्ये एक फिश मीराच्या असतात सॅनमध्ये. आणि पहिले गर्ल, मग पहिले बॉईज. आणि पहिलं बसायचं, चेअर लावलं आणि बाटली, दोन बाटली पाणी टाकले, तोंड टाकले आणि अशी खोटे फिश अशी मॅग्नेट वाले. आणि हे स्टिक आहे. मग तुम्हाला फिश काढायला सांगितलं, फिशिंग केली. मी जिंकली नाही, हे ना होतं मॅग्नेट, तो गेलं, मी जिंकली नाही. इट्स ओके, पार्टिसिपेट करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. इट्स ओके. उघड, चला दरवाजा उघडा, तर माझा हात दुखायला लागलाय. पण तू भिजली कशी ते नाही सांगितलं. तू पाण्यात गेली? स्विमिंग पूल मध्ये. स्विमिंग पूल बनवलेलं खोटा स्विमिंग पूल खोटं बनवलेलं का सांग. खरं काय. सो वाजले आहेत 1:40. आम्ही दोघी मस्त जेवलो आणि आता आम्ही चाललो. सो हे मी आधी सुद्धा दाखवलंय. हे खरंच खूप कन्व्हिनियंट आहे. नायसा खूप इझिली ते कॅरी वगैरे करते. तुम्हाला जर इन केस हे हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. सो बेसिकली ह्याच्या आतमध्ये काही शीट्स आहेत कलरिंगसाठी आणि क्रियॉन्स आहेत. बघा. सो हे इंस्टाग्रामवरती पेज आहे कालिकारे म्हणून. नायसाने त्यातलं एक पेंटिंग सुद्धा केलेलं आहे ना. दाखव हळूहळू. वाव, ब्युटिफुल. आता नायसाला कलर कॉम्बिनेशन समजायला लागले. चलो, म्हणजे पहिले नायसा पूर्ण पेजला एकच कलर द्यायची. आता ती वेगवेगळे कलरफुल बनवायला लागले, जसं युजली असायला पाहिजे. आई मला ग्लास कलरिंग करणार आहे. हे कधी ठरलं? ही स्वतःच ठरवते आणि मला सांगते. तिथे नाही, दुसऱ्या पॉकेटमध्ये टाक. खरंच खूप मस्त आहे एंगेज ठेवण्यासाठी आपल्या बाळांना. आणि नायसासाठी तर मी असं हे नवीन नवीन बघतच असते. सो नायसाला ते खूपच आवडलंय. बस ती स्लेट अंगावर नाही लावायचे. तो नायसाला आता वेगळं इन्व्हेंट केलं. चलो लवकर. हा, सो आम्ही भेटतो संचिताला, आत्तू माऊला, आणि कृतिक दादा, कविश दादा स्कूलला गेले असतील. नाही, स्कूल नसतील, एक्झाम चालू आहे बाबू त्यांची. खूप दिवस झाले आम्ही भेटलो नाहीये, म्हणून आता थोडासा टाइम आहे. संध्याकाळी आईकडे जायचं म्हणून पॉसिबल नाही होणार. मी तिला बोलली की आत्ताच उद्या पण मला पॉसिबल नाहीये. उद्या पण पूर्ण दिवस नाहीये. उद्या काय आहे ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्येच बघायला मिळेल. काय गणपतीचं? आपण गणपती बाप्पा बघायला जाणार आहोत. गणपतीचं काय? चतुर्थी आहे. गणपतीचं चतुर्थी आहे. आमच्या घरी मस्त डेकोरेशन केले, असे टेबल लावले. आणि ना आम्ही ना उद्यापासून आजीकडे जाणार आहे. आजीच्या बाहेर कोण येणार आहे? बोला. मोठा गणपती बाप्पा. थोडासा प्रॉब्लेम आहे. उद्या आज सगळा प्रॉब्लेम आहे तिचा. ती संध्याकाळला उद्या म्हणते, कधी कधी आज पण म्हणते, काल पण म्हणते. असं ते विथ टाइम तिला समजेल. एवढी मस्ती खूप झाली नाही. हॅलो. तिला फक्त कृतिकचंच नाव आठवतं, कविश दादाचं आठवतं. बाबा कुठे चालली हिरोईन म्हणून? आज मी काढला हा ड्रेस, म्हटली चल कधीच्या 2 वर्ष अगोदर शिवला हा फ्रॉक. सुंदर दिसते ग. तूच गती तूच ती. आज बरं टाइम मिळालाय तुला. अगं मम्मीचं ऑपरेशन झालं ना. कशा आहेत काकी? ठीक आहे, तर मग सुट्टीवर आहे मी. म्हणून किती दिवस? मंडे पासून जॉईन. मला माहित होतं म्हणून मी तेच बोलली, मला आजच टाइम आहे. हा, ब्लाउजच विसरली. असू दे, आपला आहे ना जिनी.
एंड टाइमवर उचलून आणलं. ते दोघं, ती म्हणते आम्ही मस्त आता घर बांधलंय, कृतिक कवी त्याला पुढे नको बसू. मी इथे पुढे कुठे बसणार, ते पाठीत बसवलं लगेच. कशी आहे नाईसा? हॅलो नाईसा. फोन सगळं घर बसवलं तिने इथे. मॅडमनी सगळ्यांना कामाला लावलंय, स्वतःला काय ठेवलंय. वाव माझा बंद. वाव. आणि हा दादा त्याने क्विट केलं, त्याने क्विट केलं, गाडीतच क्विट केलं. दोघांचा फेसबुक तिघांचा. असं का होतं मग ते? गरम आहे ना बाळा. नाईसा इज ऑल सेट, रेडी. तू काय घेतले बाप्पासाठी? बाप्पासाठी काय नाही घेतलं, माझ्यासाठी खेळणी. नको आता, नको दाखवू, एवढे ते एक एक कुठे काढशील. सो फायनली आम्ही निघालो आईकडे जाण्यासाठी. आणि गौरा गणपती जे चतुर्थीच्या दिवशी गणपती बसतात पनवेलमध्ये, एक मोठा उत्सव असतो. म्हणजे जसे ते 10 दिवस गणपतीचं असतात, तसेच हे जे दीड दिवस गणपती येतात, त्याच्यापेक्षा मला वाटतं ते 10 दिवस पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात हा उत्सव होतो आणि खूप लोकही येतात. सो इथे जे मार्केटमध्ये आमचे गणपती बाप्पा बसलेत, ते दरवर्षी लालबागची जी प्रतिमा असते तसेच गणपती बाप्पा येतात आणि खूप लोक बघायला येतात. ऑलमोस्ट जत्रा असते तिकडे. सो आय डोंट नो आम्हाला जाणं म्हणजे पॉसिबल होईल की नाही, कारण खूप गर्दी असते. बट आईच्या इकडचे जे मंडळ आहेत, आम्ही तिकडचे आज गणपती बाप्पा बघणार आहोत. आणि नाईसा एक्साइटेड आहे, कारण आता नाईसाला समजायला लागलंय. सो लेट्स गो. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन.
सो आता आम्ही मस्त बाप्पाचे दर्शन घेऊन आलो आणि आईनी छान जेवण बनवले. काय फ्लावर बटाटा, फक्त बटाटा, फ्लावर मटार, बटाटा आणि वांग. हा, आणि हे आहे आमचं फेवरेट वालाचं बिर्ड. मस्त मस्त. तर मी जे जेवण बनवते ते आईच्या पद्धतीचंच आहे. आणि सगळ्यांना प्रश्न पडतो की आपण कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण का नाही दाखवत. देवाला कांदा लसूण नाही आपण नाही, पण आपलं युजल पण फूड आपलं व्हेज असतो तेव्हा आपण कुठे करतो, आपण खोबऱ्याचं वाटण कुठे लावतो भाज्यांना. कांदा खोबऱ्याचं वाटण नाही लावतो, नाही लावत ना. ती नॉनव्हेजला लावतो. सो हे जेवढं पण जेवण मी काही शिकलेली आहे ते आईकडनंच आहे आणि तिकडच्या ज्या पद्धती आहेत ते मी आईकडनं शिकते. आईने मस्त मोदक केले छोटे छोटे. सो आईचं जेवण रेडी आहे. चपाती युजली नाही खात उपवासाच्या दिवशी, बट मी घेतली आहे. सो अशा प्रकारचं आईने छान असं जेवण बनवलंय, मस्तच. चला, फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत स्वीटीताईच्या इथे. त्यांच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा गणपती असतं, सो तिने बोलवलंय. नायसा गेली आहे रियान मामा बरोबर गणपती बघायला. कुठे पर्स? अरे देवा, राहून दे आता, आजी उद्या देईल. बाप्पाचं दर्शन गेला. म्हणजे आमचं मार्केटचं जे बाप्पा आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की लालबागच्या राजाची प्रतिमा आहे म्हणून. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन,
विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू